स्वतंत्र भारतामध्ये ग्रामीण भागासाठी जर सर्वात कोणती क्रांतिकारी योजना आलेली असेल तर ती योजना आहे मनरेगा योजना। याच योजनेचं नाव आता बदलण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलेला आहे। अगोदर याला महात्मा गांधी असं नाव होतं आणि तसंच या योजनेमध्ये काही बदल सुद्धा केलेले आहेत। ते बदल कोणते त्या योजनेबद्दलची माहिती आपण पाहूया, परीक्षेसाठी खूप महत्वपूर्ण असणार आहे। तर या योजनेचं जुनं नाव होतं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, त्याला शॉर्ट मध्ये मनरेगा असं म्हटलं जायचं। आता हे नाव बदलून आता नवीन नाव असणार आहे पूज्य बापू ग्रामीण रोजगार हमी योजना असं नव्याने नाव करण्याचा निर्णय केंद्र सरकारने 12 डिसेंबर 2025 च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेला आहे। तसंच या योजनेतल्या तरतुदीमध्ये सुद्धा बदल केलेला आहे। प्रति कुटुंब प्रति व्यक्ती वार्षिक किमान 100 दिवस रोजगार देणं कंपल्सरी होतं, आता ते 100 दिवसावरून 125 दिवस केलेलं आहे। त्याच पद्धतीने प्रति व्यक्ती प्रतिदिन रोजगार हा किमान 240 रुपये एवढा निश्चित केलेला आहे। त्याच्यामध्ये वाढ हे राज्य सरकार करत असतं। त्याच पद्धतीने आता ही योजनेबद्दल संपूर्ण माहिती पहा। या योजनेचा कायदा 2005 साली झाला होता आणि ही योजना लागू झाली 2 फेब्रुवारी 2006 ला। पहिल्यांदा भारतातल्या 200 जिल्ह्यामध्ये लागू होती। नंतर 1 एप्रिल 2008 ला संपूर्ण भारतामध्ये रोजगार हमी योजना लागू करण्यात आली आणि या योजनेला महात्मा गांधीजींचं नाव दिलं होतं 2 ऑक्टोबर 2009 ला। आणि या योजनेमध्ये महत्वपूर्ण तरतूद होती ग्रामीण भागातील प्रति कुटुंब एका व्यक्तीला किमान 100 दिवस रोजगार देणं हे सरकारचं कर्तव्य असेल। आता हे 100 दिवस 125 दिवस केलेले आहेत। त्याच पद्धतीने हा जो रोजगार आहे हा एखाद्या व्यक्तीने रोजगार मागितल्यानंतर 15 दिवसाच्या आतमध्ये उपलब्ध करून द्यायचा, घरापासून 5 किलोमीटर पेक्षा कमी अंतरावर, अशी याच्यामध्ये तरतूद होती। तसंच या योजनेमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण सुद्धा होतं। सध्या महाराष्ट्रामध्ये मनरेगा अंतर्गत म्हणजे नवीन पूज्य बापू योजनेअंतर्गत किमान 312 रुपये एवढा रोजगार दिला जातो। सर्वात जास्त भारतामध्ये रोजगार हरियाणा राज्य देतं 400 रुपये आणि सर्वात कमी नागालँड आणि अरुणाचल प्रदेश हे राज्य प्रत्येकी 214 रुपये एवढे प्रतिदिन रोजगार देतात। अशा पद्धतीने महत्वाच्या चालू घडामोडी दररोज जर तुम्हाला हवे असतील पीडीएफ स्वरूपामध्ये तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर सर्वांसाठी मोफत या उपलब्ध आहेत। तसंच आपलं करंट एक्सप्रेस हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये मागच्या वर्षभराच्या सर्व महत्वपूर्ण परीक्षाभिमुख चालू घडामोडी तुम्हाला दिलेल्या आहेत। तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असू द्या त्याच्यामध्ये 100% तुम्हाला फायदा होईल।